तहसीलदारांना एक अर्ज केलेला आहे. नंतर किसान क्रांती संघटनेच्या थ्रोनी पण एक अर्ज आमच्या तिकडे गेलेला आहे. आणि एक अर्ज गेलेला असताना आम्ही तहसीलदारांनी कुठल्याही प्रकारचा रिझल्ट त्याच्यावर दिला नव्हता. नंतर कळमला शिबिर असताना आम्ही पुन्हा तहसीलदारांची भेट घेतली. नंतर त्यांनी मंडळ अधिकाऱ्यांना आदेश दिले का आम्ही रस्ता पाहण्यासाठी येऊ. तर कुठल्याही प्रकारचा पंचनामा तिथं झाला नव्हता. नंतर थोड्या दिवसांनी जशी बातमी लागली तेव्हा ते पंचनाम्यासाठी तिथे आलेले. नंतर आणि अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचा तिथं त्यांच्यावर रिझल्ट माझ्यापर्यंत आलेला नाही अजिबात. आणि नंतर जीवे मारण्याची आम्हाला धमकी दिली. आणि नंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेले असताना काही कुठल्याही प्रकारची तक्रार आमची घेतली नाही. आणि इथल्या लोकांनी फोन करून सांगायचे ठेकेदारांनी आणि पोलीस स्टेशनने आम्हाला लगेच बोलून घ्यायचे. आणि म्हणजे एवढे पावर आहे, एवढी मंत्र्यांची पावर आहे का पोलिसांनी लगेच एका फोनवर त्यांच्या तक्रारी घ्यायच्या. आम्ही तिथे जाऊन आम्हाला सांगितले की आम्ही पाहायला तुमची जागा पाहायला येतो, आम्ही काय नक्की काय घडतं ते पाहायला येतोय. अजिबात ते कुठल्याही प्रकारचे पाहायला पोलीस अजूनपर्यंत आलेले नाही. ते म्हणजे नरेश विठ्ठल राणे, किरण राणे आणि कुंडलिक राणे आणि मारुती आंबो माई चौके त्रास देतात. आणि ते नरेश विठ्ठल राणे यांच्यावर बघा किती गुन्हे दाखल आहेत. अहो त्यांनी तर आम्हाला जीवमाराची धमकी दिली डायरेक्ट नरेश विठ्ठल राणे यांनी. कोणाच्या आशीर्वादाने होते? अहो हे सगळे हसन मुश्रीफ यांचा मुलगा आहे, या मंत्री आहे, म्हणून हे सगळं होतंय. अहो कुठल्याही प्रकारची तक्रार घेतली जात नाही. अजूनपर्यंत तहसीलदारांनी कुठल्याही प्रकारचा आम्हाला रिस्पॉन्स दिलेला नाही. आमची मागणी काय आहे, आम्हाला शेतामध्ये जाण्यासाठी रस्ते पाहिजे. आता याचे राब भरणीचे दिवस आलेले आहेत. राब सुद्धा अजून तयार झालेला नाही अजिबात. अहो शेतामध्ये माती. आम्ही शेतामध्ये आता पावसाळ्याचे दिवस आहे, शेती यावर्षी अजिबात होणार नाही. आमची शेतीच होणार नाही यावर्षी. अहो रस्ताच नाही तर कुठून जाणार आम्ही, कसे जाणार सांगा शेतामध्ये आम्ही. माती आणि दगडी कसे ठेवलेलं तिथं. पूर्वीपासून तोच रस्ता होता. तिथे समोर शेतकरी यांच्याशी यांना विचारा कुठून रस्ता होता. तिथूनच रस्ता होता. राब पेरलेला असला, उगवलेला असला राब तरी मी तिथूनच ट्रॅक्टर जाऊन द्यायचं. तिला जागा ट्रॅक्टर जातो तिथं फसतो, तिथं ट्रॅक्टर कोणी मिळत नाही. रस्ता सार्वजनिक होता की कोणाच्या मालकीचा रस्ता आहे? मालकीचा रस्ता होता. तिथून आम्ही आमचे तिथूनच होत होते ना, शेतकरीच होते. पण आम्ही आता खरेदी करून घेतली ते रस्त्यासाठी. अशा मुस्लिमनी ज्याला रस्ता हवा होता, त्याचा गट करायचा होता जागेचा, तर त्यांनी रस्ता करून घेतला. आणि आम्हाला लागूनच आहे स्थिती आमच्या रोशन हाबलेची आणि अनिल हाबलेची आम्हाला लागूनच आहे. आम्ही मागणी काय करतो का आम्हाला रस्ता हवा आहे. रस्ता तर ते देतच नाही. आणि याच्या अगोदर 2024ला काही भूमी आलेखला सर्वे करायला घेतला जाईल. सर्वेला आम्हाला नोटीस आली. नोटीसला आल्यानंतर आम्ही तिथे उभे राहिलो, बाबा मी. आणि नंतर मग त्याही पोलीस बंदोबस्त मागवला. सर्वे करण्यासाठी पोलीस बंदोबस्त हवा असतो का? हे सर्व वरती यंत्रणा चालून त्याही काम केलेलं आहे. त्यावेळी आम्ही अर्ज दिला भूमी आलेखला का आमची कोर्टात रिसल मॅटर चालू आहे. आमची दाद न घेता त्याही सर्वे केला. सर्वे केल्यानंतर आता त्याही वॉल कंपाऊंड चालू केले. वॉल कंपाऊंड चालू करताना लगेच दुसरा सर्वे केला. आम्ही तो सर्वे होऊन नाही दिला. दुसरा सर्वे आला 22/5/2025 ला. त्याच्यानंतर मला अगोदरच बोलून घेतला पोलिसांनी, तुझा तिथं काय संबंध आहे. मला तुम्हाला कसं काय सांगितलं ते. माझा संबंध आहे. मी त्यांना पेपर दाखवला पोलीस स्टेशनला. हे बघा लीगली मी कोर्टात गेलेलो आहे, प्रायव्हेट केस दाखल केली आहे. हे पेपर आहेत आपल्याकडे, लीगली पेपर आहेत. त्यांना दाखवले हे बघा कोर्टात गेलेले प्रायव्हेट केस दाखल केलेली आहे.
मग ते ढवळे वकील होते, शिवाजी ढवळे. ते काय बोलले मला असते, पोलीस पोलीस बोलते तू तिथे मस्ती केली तर तुम्ही तिथे काय केलं गडबड, तुला उचलून घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला आलो. म्हटलं मी साहेबांना विचारलं, म्हटलं तुम्ही मला कसं काय, कायदेशीर काय, मी माझ्या हक्कासाठी आलो इथे आणि मी कायदेशीर कोर्टात गेलेलो असताना तुम्ही मला असं बोलू शकता. तर त्याच्यावर काय उत्तर नाही दिले. मग तिथून मग निघून आलो मी. नंतर मग काही डबल एक माणूस पाठवला माझ्याकडून, ते सर म्हणून आहेत, कोरवी सर. ते आले मला, मंत्री आहेत ते, त्यांचा विषय मी मानतो आपण ओळखीचा आहे बोलतात आपण, मला त्याही पाठवले आहे तुझीकडे, तुझा काय असेल ते सांगा मला. म्हणलं काय असेल तर विषय लांब राहिला, मी कोर्टात गेलेला आहे, ते कोर्टात विषय होईल ना. तुम्ही आताच मला हे गोष्टी पोलिसांनी बोलवून घेतणं, दबाव तुमचा येतो एवढा, आम्ही करणार काय म्हणला. कोर्टात जाऊन पण तुम्ही असं आमच्या पोलिसांचा दबाव येतो असं, आम्हाला हक्क आम्ही मांडायला गेले ना कोर्टात, ते असून दबाव करून मग नंतर हे वॉल कंपाऊंड चालू केलं जाईल. वॉल कंपाऊंड चालू असताना हा किरण राणे काय बोलतो का, हर्षम मुश्रीफ आणि त्यांचा मुलगा यांना आम्ही खंडणी वसूल करतो बोलतो. खंडणी, आम्ही शेतकरी, आम्ही खंडणी वसूल करणारा कोण दिसतो का असं चेहऱ्यावरून आमच्या? अहो आम्हाला खंडणी वसूल करायची असती तर आम्ही तहसीलदार यांना अर्ज नसता केला. आम्ही रीतसर मागणी, आमची काय मागणी आहे, आम्हाला रस्ता हवाय, त्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे. आम्हाला खंडणी जर करायची असती आम्ही रस्त्याची मागणी केलीच नसती ना. अहो आमच्या वडिलांना ते काल पण आले होते, काल आणि परवा दिवशी पण धमकी आली होती. अहो तुम्ही जागा विकतो का, तू जागा विकतो, एक वर्ष आम्हाला विचारले जागा द्या आणि म्हणून आम्ही शेती चांगला दे उद्योग मला तेवढं चालत नाही म्हणून मी शेती करतो फक्त. याला एक फोन आला होता, रोशनला फोन आला होता, कुणाचा तो एक विशाल राणे म्हणून एक कॉल आला होता मला, आणि मला काल धमकी पण रेकॉर्डिंग काय बघा ते थांबा. जवळ काय असं करून ते कट केलं फोन. आणि त्याच्यानंतर ते वारंवार आम्हाला जमिनीवर जाण्यासाठी आम्हाला भीती वाटायला लागली आता, कारण यांच्याकडे यंत्रणा भरपूर आहेत. राज्याचा मंत्री आहे, हर्षम मुश्रीफ मंत्री आहे, आणि बावनकुळेने काय बोलले आताच काहीतरी काढलंय ना जी तर शेतीसाठी रस्ता कोण देत नसेल तर त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. मग त्या हर्षम मुश्रीफवर फौजदारी गुन्हा दाखल होईल का? साजिद हसन मुश्रीफ म्हणून जो सातबार आहे, आता त्यांनी जो जागेत जो वाल कंपाऊंड जो करायला घेतलेला, आम्हाला शेतकऱ्यांना जाण्यासाठी रस्ता नाही, तर त्याच्यावर गुन्हा दाखल होईल का? त्याच्यावर गुन्हा दाखल झाला तर त्याच्यावर ऍक्शन घेतील का ही लोक? पोलीस स्टेशन, नेरळ पोलीस स्टेशन, SP ला आणि आपल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना सर्वांना अर्ज केलेले, त्यांच्यावर काही दखल घेतली नाही ना, काही मला बोलवलं नाही कुणी आतापर्यंत. त्याला दुसरा तुम्हाला पर्यायी रस्ता कुठून आहे का त्याला? दुसरा पर्याय रस्ता नाही, पहिल्यांदा तिथूनच येत होतो ना आम्ही, ते पण त्यांनी दिला नाही. हे पण दिला नाही आम्हाला. आणि त्यांनी काल तिने असं सांगितलंय, काल त्यांनी बाईट दिली अडीच फुटी रस्ता सोडलेला आहे. म्हणजे आमच्या जागेपासून अडीच फूट सोडलेले, तिथं तुम्ही येऊन बघितलं ना, 2.5 फूट ते बोलतात ना असं तोंडानी, तर तिथं मोजून तर बघा 1.5 फूट पण होणार. आणि तुम्ही सांगा, आम्हाला लागून घेतलेत, आमच्या जमिनीशी लागून घेतले. 1.5 फुटामध्ये कधी ट्रॅक्टर जाईल का शेतामध्ये जाण्यासाठी, अवजार जाण्यासाठी? माणूस तरी जाईल. आम्हाला ट्रॅक्टर जाण्यासाठी आम्ही मागतोय, आमच्या शेतामध्ये ट्रॅक्टर जायला पाहिजे, एवढा रस्ता मागे, एवढा रस्ता मग आम्हाला 12 फूट रस्ता पाहिजे. आणि त्यांनी जर तिथून रस्ता दिला आम्हाला ते इकडून त्यांच्या आतमधून, तर आम्हाला
पुढच्या वेळेस त्यांनी गेट टाकल्यानंतर आम्हाला पूर्ण रस्ता पूर्ण बंद होईल. आम्हाला तो बांधकाम म्हणजे तोडून त्यांना एका कोपऱ्याने रस्ता देणं गरजेचं आहे आम्हाला. आणि यांचं नाव घेतलं ना, नामदेव माले आमचे, त्यांची पण केस चालू आहे, कोर्टात मॅटर चालू आहे. त्याही तर स्टे घेऊन आलेले आहेत, तरी ते तर शांत बसले, तर ते कायदेशीर चालले. पण आम्हाला शेतीत जायला लागतो. आम्हाला एवढा वर्षाचा आमचा तिथे रोटीचा प्रश्न आहे. आणि त्याच्यावर खोटा आलच घेतला का तुम्ही दारू पाजून त्यांची जमीन हडप केली. मग ते आता स्वतः सांगतील ना. आणि तुम्हाला दाखवतो बघा कसे खरेदी करत झालेले आहे. त्यांना पूर्ण पैसे मिळालेले ते बघा, पूर्ण. आणि ते पैसे असे मिळाले पूर्ण चेक पेमेंट झालेले आहे बघा. आणि ते पण आमच्या वडिलांनी हे बघा, माझं तर त्याचं मूल्यच नाहीये. हे बघा, परशुराम आले, नरेश परशुराम आले भाव, माझे हे वडिलांचे 3 चेकबुक आणि हे 2 चेक, टोटल 5 चेक दिलेले आहेत त्याच्यामध्ये. आणि आमच्यावर काही यांच्या तोंडात तीन बोलतात ते. म्हणजे तुम्ही रितसर जमीन खरेदी केलेली अहो, रितसर जमीन तरी पण खरेदी त्यांनी काय बोललं गेलंय तर तुम्ही त्यांची फसवणूक करून ती जमीन हा. केलेली आहे. स्वतः मालक- याविषयी तुम्ही काय सांगा? अहो, स्वतः मालक समोर आहे, त्यांच्याशी तुम्ही बोला. स्वतः समोर मालक आहे, आम्ही बसून घेतले. आम्ही बसून घेतो का. आणि सगळ्याची एक स्टेटमेंट कोणती प्रकारची फसवणूक झाली नाही आहे. आणि झाली असती तर ते बोलण्याचा राईट मला असतात. तिथे मला तो राईट नसतो ना. हे केवळ कानावा करून मला बदनाम करण्याचा प्रश्न आहे. याची माझी कोणती फसवणूक नाहीये. आणि त्यांनी ती झाली असेल तरी प्रूव्ह करावी. अन्यथा मी कोर्टात तो दावा दाखल करेन. तिथलं कोर्टात तरी सामोरे जावं आणि तरी ते सिद्ध करावं आणि नंतर बोलावं ना. याच्या पाठीमागे यांचं बोलणं घरी कोण आहे. माझा खर्च पण मी त्याच्यामध्ये भाष्य करू शकत नाही. योग्य वेळेला मी भाष्य करीन, पण ती आता वेळ नाहीये. आणि सगळे हे आरोप जे केलेले सगळे खोटे आहे आणि बिनबुडाचे आरोप आहे असं निश्चित करावं ना. आणि त्या कोर्टात समोर जाऊ तरी. असे आरोप कशासाठी केले जातात? केवळ कशासाठी माहितीये का, समोरच्या बाजूला कुठे दिलासा करण्यासाठी, माझं खच्चीकरण करण्यासाठी ते अशा गोष्टीचा प्रयास केला जातो. तुमचं काय? अहो, त्यांना आमची जमीन मिळवायची, जमीन खरेदी झाली. आमच्या बाबांवर खूप दबाव टाकला जातो. सारखे धमके येत. काल आमच्या ते कुंडलित प्राणी काल आणि परश्री मारुती माळी यांनी दोघांनी धमकी दिली होती, बाबा आपल्याला जमीन घ्यायचे का नाही. अहो, सारखे मागे लागतात. आणि ती बघा त्या दिवशी तुम्हाला आहे का व्हिडिओ आहे का याच्यामध्ये काय गुंडगिरी चालली. अहो, यांच्या डोक्यात मंत्र्याचा हाती आहे, त्याच्यामुळे सगळं चाललेलं आहे. आणि स्वतः जो शेतकरी आहे ज्यांची जमीन खरेदी आहे ते स्वतः समोर आहे. आणि तुमची जेव्हा जमीन विकली गेली, पण तुम्ही जेव्हा शेतीचा वापर करत होता तुम्हाला रस्ता कुठून होता? नेहमी कसं असतंय ते तिथून असतात, ही सगळी ऍडजस्टमेंट असतात. बरोबर. हे जे म्हणतात ते तसाच रस्ता होता तो. शेतकरी त्याला शेती एकच केली जाते, बरोबर, जागा केली जात नाही. तुम्ही ऍडजस्टनी ती जागा कुठून असायची. आता गमत काय, त्यांनी विकत घेतल्यामुळे ते तुम्हाला जागा देऊ शकत असते म्हणणं आहे. म्हणून ते खरेदी केली का जागा येते. ते आता म्हणणं आहे का आम्ही खरी पैसे मोठून घेतली जागा, कारण तुम्हाला पर्यायव्यवस्था त्यांनी म्हटले का पर्यायव्यवस्था तुमची आम्ही केलेली असेल म्हटले कार्यक्रमामध्ये काय केलं ते नव्हे. क्लिअर आहेत ना, हे संभाळणारी जागा आहेत ना. हे काय बोलू शकतं? यांचा काय संबंध आहे? यांचा काय संबंध आम्हाला बोलायला? काल पण माझा आरोप झालेला आहे, त्यांनी फसवून घेतलेली जागा आहे. मग यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. माझी बदनामी झालेली आहे. याच्यावर 100% यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे आणि पोलिसांनी यांच्यावर ऍक्शन घ्यायला पाहिजे. सर, त्यांनी तेव्हा स्टेटमेंट दिली त्यावेळेस असं पण बोललेत की त्यावेळेस तुमच्या काय मारहाण केलेली तुम्हाला कोणत्या तरी महिलेने, स्टेटमेंटमध्ये आहे. काय मारहाण केलेली तुम्हाला कोणाला तरी. म्हणजे जेव्हा तुम्ही जागा बसून घेतली तेव्हा त्यावेळेस. त्यांनी स्टेटमेंट मध्ये असं म्हटलंय हा, त्यांच्या पत्नीने लावून तुमच्या घरी महिलेने मारहाण केलेली आहे. असा काही विषय नाही झालेला आहे. असा काही विषय नाही. मालक स्वतः समोर आहेत ना. हा, काही यांच्या- अहो, त्यांच्या तोंडात तीर ते बोलतात ते. असं काही झालेलं नाही. स्वतः मालक समोर आहे ना. त्यांनी म्हणजे बिनबुडाचे आणि खोटे आरोप तुमच्यावर केले. बिनबुडाचे म्हणजे आम्हाला बदनाम करण्यासाठी चाललेलं आहे सगळं, बाकी काही नाही. ते आम्हाला आता त्रास द्यायला लागलेले आहेत. त्यांचं एकच मत आहे की यांची जागा फक्त खरेदी करण्यासाठी आपल्या आहे, बाकी काही नाही. आणखी सर असे पण ते बोललेत की तुम्ही जे मालक आहेत त्यांना तुमच्या घरी बोलून दारू पाजायचे वगैरे असं खरंय काय? आता ते तुम्ही त्यांच्याशी समोर विचारा ना, आहे का समोर बघा. असा काही विषयच नाही.
अहो मी काय म्हणतो, असे दारू पाजून तर रजिस्टर होत असते, मग तिकडे रजिस्ट्रेशन ऑफिस कशाला खोलले असते, असे अंगठे घेऊन जर होत असते. हे बघा पूर्ण खरेदी करते. हे बघा तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये, हे बघा याचे यांच्या अकाउंटला पोहोचले, ही स्टॅम्प ड्युटी भरलेली. हे बघा स्टॅम्प ड्युटी भरलेली पैसे याच्यामध्ये. हे साक्षीदार, हे बघा साक्षीदार. आणि एक पेपर नोटीस करावी लागते. हे बघा ती पेपर नोटीस सुद्धा आम्ही केली. हे पेपर त्याला जोडलेले. हे बघा पेपर नोटीस. आमच्या विरोधात काही पुरावा नसताना मीडियाच्या समोर ते बोललेले आहेत. त्याच्यावर आम्हाला ऍक्शन घ्यायचे. आपली नुकसानीचा दावा आम्ही टाकणार त्याच्यावर, एवढं लक्षात द्यावा. न बिनबुडाचे आरोप केलेत आमच्यावर. काय संबंध नसताना त्यांनी पुरावा सादर करावा, नाहीतर आम्ही अब्रू नुकसानीचा दावा त्यांच्यावर टाकून देऊ चौघांच्यावर. किरण राणे, नरेश राणे, पुंडलिक राणे आणि मारुती अंबुमणी हे आमच्यावर एवढे मीडिया समोर काही वाईट केले ना, काही पुरावा नाही दिले तर आम्ही कोर्टात केस दाखल करणार आणि पोलिसांनी सुद्धा याच्यावर ऍक्शन घ्यावी. तर असा सारखा त्रास होईल. आम्ही शेतकरी, आमची मागणी काय आहे, फक्त आम्हाला शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता बिनबुडाचे पाहिजे. आरोप करून आम्हाला ते बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे. काही बोलणार, काही आणि बोलणार नाही. उलटे बोलतात का खंडणी वसूल करण्याचा आणि फसवणूक करण्याचा अशा मुस्लिम आणि त्याच्या मुलाचा त्यांचा डाव आहे. आमचा काय डाव आहे? आमचा प्रश्न आहे आमच्या शेतीमध्ये आम्हाला जायचा, आमच्या शेतीचा हक्क मागायचा. आम्ही कोर्टात गेलेलो असताना तुम्ही आमच्यावर असं बिनबुडाचे आरोप करत असला तर आम्ही सहन करणार नाही त्या गोष्टी. तुमच्यावर एवढा तुम्ही आमच्यावर आरोप करता, हे कशा कुणाच्या मुलं, कुणाच्या पाठबळावर तुम्ही आमच्यावर आरोप करता? आणि हे आमच्या विरोधात बाईट देणारे कोण आहेत? आणि हे मी म्हणतो बोलत नाही, बारीक मुलं आहे त्यांच्या. असं मुस्लिमच्या मुलावर गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे. अहो आम्ही शेतकऱ्यांनी का त्रास सहन करायचा? आणि हे कोण बोलणार आहे? हे बोलतात ना आम्ही गाव गुंडे का ते गाव गुंडे. तुम्हीच गाव गुंडे आहेत. तुम्ही कोणी सांगाल गावात जाऊन चर्चा करा. तुम्हीच धमकी देता ना. आणि यांच्यावर म्हणतात गुन्हे दाखल नाही. नेरळ पोलीस स्टेशनला जाऊन चेक करा. नरेश विठ्ठल राणे याच्यावर किती गुन्हे दाखल किती आहे गुन्हे ते बघा. ते बघा तुम्ही. आमची पार्श्वभूमी बघा, त्यांची पार्श्वभूमी बघा. कोण कशासाठी बांधतो? अरे तुम्ही तिथे जागा घेतली, तुम्हाला काम भेटण्यासाठी तुम्ही बांधता. आमच्या अंगावर येता तुम्ही कशासाठी? तुम्हाला तिथे काय तुकडे टाकतो त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला बोलता का? ते आम्ही सहन करणार नाही. आम्हाला मारायची सुपारी घेतली डायरेक्ट, बाकी काय नाही. आणि मी मीडियाच्या लाईव्ह सांगतो, माझ्या कुटुंबास माझ्यास काही झालंच तर हसन मुश्रीफ, शाहिद हसन मुश्रीफ आणि हे दोघं चौघे, किरण राणे, नरेश राणे, पुंडलिक राणे आणि मारुती कांबळी, हे सर्वस्व जिम्मेदारी राहणार. आम्हाला जीवास काय धोका झाला असता. मलाही तशाच प्रकारच्या धमक्या येते. आता तुम्हाला बाहेर फिरायला लागतो. आम्हाला बाहेर जायला लागतंय. मी तुम्हाला आता एक ऑडिओ क्लिप तुम्हाला आता ऐकवलेली आहे. माझ्या वडिलांनाही तशी धमकी येते, मलाही तशी. अहो मी रस्त्याने चाललेला असताना कोणी कट मारून जात आहे, कुणी हेल्मेट घालून येतं, हेल्मेट घालून मला त्या दिवशी धमकी दिली. तू जर आता तू जागा विकली नाही ना तर तुझ्या घरात टंकाय उडू आम्ही. अशा वेळेस तुला तलवार घेऊन मारू, अशा आम्हाला धमक्या येतात. आम्ही काय करणार पोलीस स्टेशनला अर्ज दिला. आम्ही काय केलं बघा, आम्ही ऍक्शन नाही घेतली. मला बोलवलं सुद्धा नाही 2 महिन्यात. हे बघा पोलीस स्टेशनला मी तक्रार सुद्धा दाखल केलेली. हे बघा अहो याचा करता करविता फक्त तो साजिद हसन मुश्रीफ हाच मंत्री म्हणून एवढे उड्या मारतात ते. दुसरा पुन्हा एवढे अहो सर्वसामान्यांना न्याय आहे का नाही? मंत्री आहेत म्हणून का त्यांची मला बोललं तर नाही, बोलतो तुला माहित नाही पोलीस स्टेशनचं, तुला माहिती नाही कसं पोलीस स्टेशन असतो. तू मला काय पोलीस स्टेशन दाखवतो? ठीक आहे, तुझ्या वरबटून घेतला, तुम्ही माझा वरबटून घेतलाय, हिने वरबटून घेतला मला. बोललो ते टेटला वळवा ना, मग येताना समोर बघू ना मी काय येत्या. तो माझा पोरगा तो माझी जागा आहे, माझा पोरगा तो तुझी जागा आहे. काय बोलतो हे बोलायचा नाही बोलतो म्हणे. गावामध्ये पूजील, गावामध्ये कोणी बोलतो बोलला नाही ना तू पोरं बोलायला. हा बोलतो पक्या घाण घालण्याने शिवालेली आणि पोराला दाबला तुझे नांदी नको लागू बोलतो. म्हणजे माझी जागा घेऊन त्यांनी हे करून तो मना धमकी आली, तो नाही करतो. मला आज 25 वर्ष आली झोपडा, तिथे जीव आता तो झोपडा पण त्याने मोडून टाकला.
सगळं जमिनीचं सगळं बांध बिन फोडून त्यांनी एक लेवल करून टाकले. तेवढी फाटी नेली, माझं साप पण तोडून निघलं त्यांनी.